नमस्कार मित्रांनो, आरोग्य विभाग भरतीमध्ये जे काही स्वच्छता निरीक्षक पदे, आरोग्य सेवक सेविका, एएनएम जेएनएम स्टाफ नर्स, त्यानंतर एमपीडब्ल्यू हे संपूर्ण जे पद आहेत या संपूर्ण पदावर तुम्हाला काय येतं 40 प्रश्न. लक्षात घ्या किती 40 क्वेश्चन अर्थात काय 80 मार्कासाठी तांत्रिक घटक विचारले जातात. काय जे काही तांत्रिक घटक आहेत या तांत्रिक घटकावर प्रश्न विचारले जातात. तर हेच तांत्रिक घटकावर आधारित महत्त्वाचे प्रश्न जे की मागच्या परीक्षेत या संपूर्ण परीक्षामध्ये विचारले गेले तर त्या घटकावर आधारित प्रश्न या ठिकाणी आपण बघणार आहोत. बघा, पहिला प्रश्न आहे की डोळे पिवळसर. बघा की डोळे पिवळसर झाल्यास डॉक्टर कोणता आजार झाल्याचं सांगतात. म्हणजे डोळे पिवळे होणे हे कोणत्या आजाराचं लक्षण आहे. बघा की आपण पर्यायानुसार जर बघितलं तर कावीळ. लक्षात घ्या, जो काही कावीळ जो आजार आहे तर कावीळ आजारामध्ये आपले काय डोळे पिवळसर होतात हे आपल्याला माहित आहे. खोकल्यामध्ये कधी बघितलं का आपली त्वचा काळी झाली किंवा डोळे पिवळे झाले, काही आहे का? काही संबंध नाही. तापेमध्ये सुद्धा नाही आणि मलेरियामध्ये सुद्धा नाही. बघा, मलेरिया आपल्याला माहिती आहे प्लाझ्मोडियम आदिजीव स्वरूपाचा आजार आहे. बघा, आपल्याला कावीळविषयी थोडी माहिती असते पाहिजे. कावीळचे जर का प्रकार जर विचारले तर कावीळ काय 2 प्रकारामध्ये किंवा 5 प्रकार आहेत. मग कोणते? ए बी सी डी आणि ई हे काय कावीळचे प्रकार आहेत. कावीळवर लस उपलब्ध नाही, आपण आधीच काय खबरदारी बाळगली पाहिजे. बघा की कावीळ ए जो आहे तर हा कोणता आहे? हा जलजन्य आजार आहे. काय? जलजन्य स्वरूपाचा आजार आहे. हिपॅटिस बी जो आहे जर कावीळ ब जो आहे तर हा कोणता आहे? हा एसटीडी. बघा, सेक्सुअल ट्रान्सफर डिसीज, लैंगिक संक्रमणामुळे पसरणारा आजार आहे. हे लक्षात ठेवायचंय. याच कावीळला काय म्हटलं तर या कावीळाला यकृताचा दाह असं म्हणतात. काय? यकृताचा दाह होणे. यकृताचा दाह म्हणजे काय? कावीळ होणे. लक्षात ठेवायचे. बिलिरुबिनच्या कमतरतेमुळे होणारा हा महत्वाचा आजार आहे. क्लिअर? बघा पुढचा प्रश्न. बघा, स्वच्छता निरीक्षक भरतीची आपली 12 मार्च पासून नवीन बॅच सुरू झालेली. संपूर्ण बॅच मध्ये तुम्हाला नोट्स, पीडीएफ, टेस्ट हे संपूर्ण तुम्हाला इथं काय 449 रुपयामध्ये श्री अकॅडमीवर प्राप्त होऊन जाईल. बॅच विषयी अधिक माहितीसाठी तुम्ही इथं संपर्क साधू शकता. बघा पुढचा प्रश्न आहे की शरीरातील कोणत्या अवयवामध्ये, बघा आपलं जे शरीर आहे तर शरीरातील कोणत्या अवयवामध्ये चरबी जमा होते? कोणता अवयव आहे की जी शरीरातली चरबी त्या ठिकाणी जमा होते? बघा, लिव्हर, मेंदू, मसल, ऍडिपोज टिश्यू ज्याला म्हटलं तर कशामध्ये जमा होते? लिव्हर मध्ये. बघितलं का चरबी कधी जमा होते का? काही चरबीचा आणि त्याचा काही संबंध आहे का? काही संबंध नाही. मेंदूमध्ये कधी चर्मा झालेली बघितली का? तर चरबी तिथं संबंध नाही. मसल मध्ये सुद्धा नसते. तर कोणत्या? ज्या काही ऍडिपोज ज्या काही टिश्यू येतं, ज्या काही उती येतं तर या उतीमध्ये काय होते? ही चरबी जमा होत असते. चरबी या ठिकाणी जमा होत असते. बघा तुम्ही बघू शकता ऍडिपोज टिश्यू जे येतं की आपल्याला माहिती आहे की एका पेशी जेव्हा एकत्र येतात, अनेक पेशी एकत्र येऊन काय होते? उती बनतात. तर या उती ज्या आहेत ज्याला फॅट ज्या हे म्हणतो आपण त्याला ऍडिपोज टिश्यू असं म्हटलं जाते. चला पुढचा प्रश्न आहे. बघा, अस्थि संस्थेमधील असणारा प्रश्न की गुडघ्याचा व कोपऱ्याचा, बघा गुडघ्याचा व कोपऱ्याचा सांधा हे कोणत्या सांध्याच्या प्रकाराचं उदाहरण आहे? बघा की मानवी शरीर जे आहे आपलं, बघा की मानवी शरीर जे आहे तर मानवी शरीरामध्ये जर विचारलं किती एकूण किती हाडे असतात? 206 हाडे. बघा किती? 206 हाडे असतात. कुणामध्ये असतात हे जर विचारलं, प्रौढामध्ये 206 असतात. जे की बालक आहे बघा 270 जवळपास 270 काय जे की अर्भक आहे, ज्या अर्भक मध्ये काय होतात एवढे हाडं आपल्याला पाहायला मिळतात. हे प्रारंभिक माहिती आपल्याला सर्वांना लक्षात असली पाहिजे. बघा की गुडघा आणि जो कोपर आहे, आपला जो गुडघा आहे आणि जो कोपर आहे तर यामध्ये कोणत्या प्रकारचा सांधा असतो? तर कोणत्या प्रकारे? तो बिजागिरीचा सांधा. काय? बिजागिरीचा सांध्याचं उदाहरण. बघा उकळीचा सांधा की आपले जे काही हाड आहेत बघा या ठिकाणी आपण बघतो उकळीचा सांधा. गळ्यामध्ये असणारा खिळीचा सांधा. मनगट आहे तर मनगटामध्ये कोणता आहे? तर त्याला सरकता सांधा असं म्हटलं जाते. चला पुढचा प्रश्न. बघा की अतिसार, डायरिया ज्याला म्हणतो आपण की अतिसार जो आहे तर या अतिसार झालेल्या बाळाला, बघा अतिसार झालेल्या बालकास ओआरएस सोबत काय देणं गरजेचं असतं? ओआरएस माने ओरल रिहायड्रेशन सोल्युशन ज्याला म्हटलं तर ओआरएस सोबत काय दिलं पाहिजे? बघा ओआरएस सोबत काय आयर्न द्यावं लागतं का? आयर्न आणि लोहाची काही गरज आहे का? लोहाची काही गरज नाही. लोह कुठं पाहिजे? लोह आपलं जे काही हिमोग्लोबिन आहे जो का आपला एचबी जो आहे तर एचबीच्या ठिकाणी तुम्हाला काय लोह गरजेचं असतं. त्यामुळे पर्याय एक हेच होऊ शकते. बघा फॉलिक ऍसिड, फॉलिक ऍसिड काय लोहाचा आणि या दोन्हीचा काय संबंध आहे आपल्या सर्वांना माहिती आहे. बघा त्यानंतर कॅल्शियम, कॅल्शियम हाडासाठी आहे. कॅल्शियमचा गरज कुठे आहे? हाडासाठी असणारी गरज आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक ओआरएस सोबत काय दिलं पाहिजे? ओआरएस सोबत आपण
झिंक दिलं पाहिजे. ORS सोबत देण्यात जाणारा कोणता घटक आहे? झिंक ORS सोबत दिला जाणारा महत्वाचा घटक आहे. चला पुढचा प्रश्न आहे की वाळवंटी माशीमुळे, बघा वाळवंटात आढळणाऱ्या माशीमुळे कोणता आजार होते? बघा की आजार जे काही ज्याला आपण म्हणतो कीटकजन्य आजार, कीटकजन्य आजार, मग कीटकांमुळे जे आजार होतात त्याला कीटकजन्य आजार असं म्हटलं जातं. आपण जर बघितलं जवळपास काय तिन्ही कोणते येतं, तर तीनही जे येतं हे काय कीटकजन्य आजार आहेत. बघा अतिसार कशामुळे? हा पाण्यामुळे होणारा आजार म्हणजे कोणता? अतिसार, डायरिया ज्याला म्हणतो आपण तो. त्यानंतर डेंग्यू हा काय प्लाझ्मोडियम स्वरूपाचा आजार आहे, हिवताप सुद्धा प्लाझ्मोडियम. तर कोणता आहे? वाळवंटी माशीमुळे होणारा आजार होता लेशमियन, जे काही काला आजार आहे त्या कीटकांपासून होणारा आजार आहे. चला पुढचा प्रश्न, की कुठल्या आजारात, बघा आजार जेव्हा बघतो आपण, कुठल्या आजारात रुग्णास प्रकाश सहन होत नाही? असा कोणता आजार आहे की त्या आजारामध्ये जे काही पेशंट आहे, जो काही रुग्ण आहे, त्या रुग्णाला सूर्यप्रकाश सहन होत नाही किंवा प्रकाश सहन होत नाही? तर आपल्याला माहिती आहे रुबेला आहे, रुबेलाचा काही संबंध आहे, त्याला सहन होते. गाल फुगी झालं असं बघितलं का? उन्हामध्ये गेलाच नाही, काही संबंध नाही. घटसर्प जो आहे आपला डांगे फुला, तर कोणता आहे? धनुर्वात. धनुर्वासाठी दिले जाणार कोणते? टीटीचं जे इंजेक्शन आहे, बघा जे काही टीटीचं जे इंजेक्शन आहे, तर या टीटीचं इंजेक्शन काय केलं ते धनुर्वाता अंतर्गत दिला तो. हा कोणता आहे? हा जखमेतून, ओल्या जखमा ज्या आहेत बघा, ओल्या जखमापासून होणारा आजार आहे. ओल्या जखमेपासून काय होणारा आजार आहे धनुर्वात, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. चला पुढचा प्रश्न, बालका संदर्भ असणारा की बालकांस काजण्याची लस किती वर्षानंतर दिली पाहिजे? लहान जे बाळ आहेत तर लहान बालकांना काजण्याची जी काही लस आहे, तर काजण्याची लस किती? 2 वर्षामध्ये दिली. काय देते? 2 वर्षानंतर दिली जाते. आपल्याला माहिती आहे की इंद्रधनुष्य कार्यक्रमाअंतर्गत संपूर्ण लसीकरण राबविलं जाते. चला पुढचा प्रश्न आहे की सॅल्फोन, डॅप्सोन आणि रिफार्मसिन या गोळ्या कोणत्या आजारासाठी वापरल्या जातात? बघा गोळ्याची नावं तुम्हाला खूप वेळा पेपरमध्ये विचारले जातात, संपूर्ण परीक्षांमध्ये याच्यावर प्रश्न असतो. बघा की कोणता आहे? कुष्ठरोग, क्षयरोग, पटकी, वरीलपैकी सर्व. बघा की जे काही कुष्ठरोग जो आहे, बघा कुष्ठरोग ज्याला हॅसिनचा डिसीज म्हटला तर, हॅसनचा डिसीज त्यानं शोधून काढला म्हणून त्याला काय म्हणतात? त्याला हॅसिनचा डिसीज जो कुष्ठरोग आहे, तर कुष्ठरोगावर काय सॅल्फोन, डॅप्सोन आणि रिफॅम्सिन हे औषधाच्या गोळ्या या ठिकाणी दिल्या जातात. बघा क्षयरोग आपल्याला माहिती आहे, क्षयरोग म्हणजे काय? टीबी, ट्युबरक्युलोसिस होणारा आजार क्षयरोग, ज्याच्या अंतर्गत कोणता? डॉटचा कार्यक्रम झाला, डायरेक्ट ऑब्झर्वेशन शॉर्ट ट्रीटमेंट. कधीपासून सुरू झाली? 1997 पासून काय हा घटक इथं सुरू झालेला आहे, हे लक्षात ठेवायचं. कुष्ठरोग संशोधन केंद्र बाबा आमटे यांच्याशी चांगला निगडीत असणारा कोणता घटक? तो कुष्ठरोग असणारा. हे आपल्याला लेप्रेसिया, बघा की आपल्याला जर कुष्ठरोग संशोधन केंद्र विचारलं कुठे ते वर्ध्यामध्ये स्थित आहे. बघा पटकी म्हणजे कॉलरा, पटकी कॉलरा, त्यामुळे वरीलपैकी सर्व येणार नाही. लक्षात ठेवायचे की डॅप्सोन आणि त्यानंतर सॅल्फोन आणि रिफॉर्मिसिन हे संपूर्ण औषधं कुठे दिले जातात? हे कुष्ठरोग औषधावर दिले जातात. चला पुढचा घटक आहे की मायक्रोबॅक्टेरियम लेप्री या जीवाणूमुळे कोणता आजार होतो? बघा लक्षात घ्या कोणता आहे तो? विषम ज्वरावर, पटकी, कुष्ठरोग की क्षयरोग? तर कोणतं? कुष्ठरोग याशी संबंधित आहे. चला बघा पुढचं आहे धनुर्वात. बघा धनुर्वात जो आजार आहे, तर धनुर्वात हा आजार शरीरामधील कोणत्या भागाशी संबंधित आहे? जर धनुर्वात जर झाला तर शरीराचा कोणता भाग आहे की त्या भागावर त्याचा परिणाम आपल्याला पाहायला जाणवतो? त्यामध्ये पचन संस्था, उत्सर्जन संस्था, अस्थि संस्था की मज्जा संस्था? बघा पचनाशी संबंधित असणारे आजार जे असतात त्याच्याशी आणि धनुर्वाताचा काही संबंध आहे का? काही संबंध नाही. उत्सर्जन एस्ट्रेज सिस्टम त्याच्याशी संबंध नाही. स्केटलेन जे काही अस्थि संस्था आहे याचा सुद्धा संबंध नाही. जी काही आपली मज्जा संस्था आहे, आपली जी संपूर्ण मज्जा संस्था सेंटर नर्व्ह सिस्टम जी आहे, तर याच्यावर काय याचा प्रामुख्याने परिणाम झालेला आपल्याला पाहायला जाणवतो, त्याच्याशी जास्तीत जास्त काय त्याचा संबंध आहे. चला पुढचा प्रश्न आहे की कोणता आजार आहे? बघा कोणत्या रोगास बाल पक्षघात असं म्हटलं जातं? बघा बाल पक्षघात कोणत्या आजाराला म्हटलं जातं? काजण्या, पोलिओ, प्लेग की घटसर्प? बघा की बाल पक्षघात जो म्हटलंय तर कोणता आहे तो? जो काही पोलिओ रोग आहे, तर पोलिओ रोगाला काय बाल पक्षघात रोग असं म्हटलं जातं. मग याच्यावर काय केलं ते आपल्याला माहिती आहे. पोलिओच्या 2 लस आहेत. बघा पोलिओच्या किती? 2 लस आहेत. मग कोणत्या येतं? एक आहे सेलची लस आहे आणि एक सॅबिनची लस आहे. बघा सेलची आणि सॅबिनची, एक तोंडाद्वारे दिली जाणारी आहे आणि एक इंजेक्शनद्वारे दिली जाणारी कोणती? ही पोलिओची लस आहे. पल्स पोलिओ अभियान
ज्या अंतर्गत मात्राचं प्रमाण जर विचारलं तर 2.5 मिली एवढी काय इथं तुम्हाला पोलिओची मात्रा एका बालकाला 6 वर्षापर्यंत दिली जाते. क्लिअर. चला पुढचा प्रश्न. बघा आरबीसीच्या उत्पत्ती प्रक्रियेला काय म्हटलं जातं. बघा रेड ब्लड सेल लाल रक्तपेशीची उत्पत्ती आहे तर या उत्पत्तीला काय म्हटलं जातं. ल्युकोप्लोसिस, थ्रोम्बोप्लोसिस, इरिथ्रोप्लोसिस की लिम्फोप्लोसिस. बघा तर आरबीसी जे आहेत ज्या लाल रक्तपेशी आहेत तर या लाल रक्तपेशीची उत्पत्ती होते तर याला काय इरिथ्रोप्लोसिस असं म्हटलं जातं. बघा मग आपल्याला माहिती आहे आरबीसी, मग आरबीसीचं कार्य काय तर आरबीसीचं मुख्य कार्य काय जे काय आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन आहे. बघा ऑक्सिजनचा पुरवठा कुठं करायचा आहे. बघा ऑक्सिजनचा जो काही पुरवठा आहे हा पुरवठा काय करावा लागतो प्रत्येक पेशीपर्यंत जे काही सेल आहे. बघा ऑक्सिजनचा पुरवठ्याशी निगडीत असणार कोणता आहे आरबीसी. लक्षात ठेवायचं. बघा याच्या कमतरतेमुळे होणारे आजार कोणते तर ॲनिमिया. बघा कोणता ॲनिमिया जो आजार आहे तर ॲनिमिया कोणत्या रोगाशी संबंधित आहे तो लाल रक्तपेशीशी संबंधित असणारा आजार आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. क्लिअर. बघा याच्यामुळे होणारा आजार ॲनिमिया झाला. मग इथं काय लोहाचे आपण काय केलं पाहिजे जे काही हिरव्या पालेभाज्या आहेत त्या हिरव्या पालेभाज्याचा वापर या ठिकाणी केला पाहिजे. चला पुढचा परत एक प्रश्न अस्थिसंस्थेशी निगडीत असणार की एका हाडाच्या टोकाभोवती दुसरं हाड फिरते. बघा एक जे हाड आहे एका हाडाच्या भोवती दुसरं हाड जेव्हा आपण फिरते तर या फिरण्याच्या सांध्याला काय म्हटलं जातं. खिळीचा सांधा म्हटलं जातं की उकळीचा सांधा म्हटलं जातं, सरकता सांधा म्हटलं जातं की बिजागिरीचा सांधा म्हटलं जातं. सोपा घटक आहे की खिळी आहे एक हाड आहे. बघा आपली जी मान आहे या मानेमध्ये असणारं जे हाड आहे बघा अशा प्रकारचे हाड आहे ते वरचं हाड एक हाड खालचं स्थित आहे. वरचं हाड जेव्हा फिरतं तर याला काय म्हटलं ते याला खिळीचा सांधा असं म्हटलं जातं. याला काय म्हणतात याला खिळीचा सांधा असं म्हणत असतात. चला पुढचा प्रश्न आहे स्नायूंचे कार्य काय. बघा आपल्या शरीरामध्ये असणारे जे काही संपूर्ण स्नायू आहेत या स्नायूंचं महत्वाचं कार्य काय. बघा स्नायूंचे कार्य व्यवस्थितपणे चालण्यासाठी कोणतं खनिज आवश्यक असते. बघा कोणतं खनिज आवश्यक असते. लोह काही संबंध आहे का लोहाचा आणि याचा काही संबंध नाही. फॉस्फरस सुद्धा नाही, सोडियमचा नाही. तर काय कॅल्शियम. आपले जे हाडे आहेत म्हणजे हाडाशी निगडीत कोणतं आहे कॅल्शियम. कॅल्शियम हाडाशी निगडीत असणार आहे कारण की स्नायू जे आहेत या स्नायूमध्ये घर्षण न होण्यासाठी किंवा हे असण्यासाठी काय केलं ते कॅल्शियम गरजेचं असतं. जे काय आपल्या जे काय आहेत बघा जे काही हाडे आहेत आपल्या त्या हाडामध्ये आपल्याला काय पिवळसर स्वरूपाचा जो काही घटक बघायला मिळतो तर तो काय असतो कॅल्शियम असतोय. काय होतोय कॅल्शियम असतो. हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे, ज्ञात असायला पाहिजे. बघा मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला आरोग्यविषयक संपूर्ण परीक्षांमध्ये विचारले जातात. बघा संपूर्ण आरोग्यविषयक विभागाच्या तांत्रिक घटकाच्या बॅच जॉईन करण्यासाठी आजच श्री अकॅडमी ॲप डाउनलोड करा. बॅच विषयी अधिक माहितीसाठी खाली स्क्रोल लाईन दिलेली आहे त्या स्क्रोल लाईनवरच्या संपर्क साधून तुम्ही काय अधिक माहिती घेऊ शकता. चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, नियमितपणे अभ्यास करा.